नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे इथे हा नवीन आकृतिबंध इथे प्रसिद्ध झालेला आहे। तर सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करतो की व्हिडिओला संपूर्ण पाहायचा आहे, तर तुम्हाला व्हिडिओ समजणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार की हा जो आरोग्य सेवे अंतर्गत नवीन आकृतिबंध प्रसिद्ध झालेला आहे, याच्यामध्ये कोणती माहिती तुम्हाला अशी सांगितलेली आहे, कोणत्या अटी आहेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार। तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला नक्कीच शेअर करायचा आहे। तर आता चला व्हिडिओला सुरू करूया। मुंबई मंत्रालयाद्वारे इथे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत हा नवीन आकृतिबंध विद्यार्थी मित्रांनो असणार आहे। ओके, तर चला आता आपण व्यवस्थितपणे हा जो आहे आकृतिबंध काय म्हणतो याच्यामध्ये विषय आहे। हा आकृतिबंध इथे तुमच्यासाठी असणार आहे। बृहत आराखड्यातील नव्याने मंजूर विशेष बाब मंजूर प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्राचे बांधकाम 50% पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या आरोग्य संस्थांसाठी आकृती बंधानुसार पदनिर्मिती करणे बाबत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता इथे व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र जे असतील त्यांचे बांधकाम 50% यापेक्षा जास्त झालेलं आहे, तिथे जे पदभरती करण्यात येणार आहे त्या पदभरती करता तुमचा हा आकृतिबंध इथे असणार आहे। सन 2001च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेचा बृहत आराखड्या शासन निर्णय दिनांक 17/1/2013 ते दिनांक 9/6/2014 अन्वये मान्यता देण्यात आलेले अशी जी ते 50% पेक्षा जास्त जे उपकेंद्र इथे तयार झाले त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णयान्वये बृहत आराखड्यात 271 प्राथमिक आरोग्य केंद्र व 901 उपकेंद्र, तर विद्यार्थी मित्रांनो जवळपास 1171 पेक्षा जास्त इथे जे केंद्र असणार आहे त्या केंद्रांना इथे मंजुरी भेटण्यात आलेली आहे, म्हणजे मंजुरी त्या केंद्रांना इथे भेटलेली आहे। त्याच्यामध्ये 271 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि 901 उपकेंद्र आहे। तसेच काही संस्थांना विशेष बाब म्हणून मंजुरी मिळालेली आहे। अशा प्रकारच्या अजून काही संस्थांना पण इथे मंजुरी मिळालेली आहे। या शासन निर्णयात संस्थांची कामे 50% पेक्षा जास्त पूर्ण झाल्यानंतर पदनिर्मितीचे प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। तर शासनाला याच्याबद्दलची सर्व अपडेट करण्यात आलेली आहे। 50% पेक्षा जास्त कामे इथे पूर्ण झालेली तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार आहे। ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्राचे बांधकाम 50% पेक्षा पूर्ण जास्त झालेले आहे अशा प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रासाठी पदनिर्मितीचे प्रस्ताव जिल्ह्यांकडून प्राप्त झाले असून वेळोवेळी शासनास सादर केलेले आहेत। त्यानुसार आतापर्यंत 2017 ते 2023 या कालावधीत 156 प्राथमिक आरोग्य केंद्र व 305 उपकेंद्रांना पदनिर्मिती मंजूर मिळालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही पाहून घ्यायचं आहे की इथे किती आहेत, 271 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, 901 जे उपकेंद्र आहे त्यांच्यामधून 156 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 305 उपकेंद्रांना पदनिर्मितीस मंजूर मिळालेली आहे, आधीच मिळालेली आहे। आणि त्याच्यापैकी जे अजून उरलेली जी इथे उपकेंद्र आहेत त्यांना पण त्यांना पण इथे त्या केंद्रांना पण इथे पदनिर्मितीस मंजुरी मिळणार आहे। त्याच्यानंतर आहे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, सांगली, नंदुरबार, रत्नागिरी, जळगाव, गोंदिया, धाराशिव, बीड व परभणी यांनी संस्थांचे बांधकाम 50% ते 100% पेक्षा जास्त पूर्ण झाल्याचे प्रस्ताव आयुक्तालयास उपकेंद्र संदर्भित पत्रान्वये सादर केलेला आहे। तर इथे जे एवढे जिल्हे सांगितले या जिल्ह्यांचं बांधकाम जे 100% पूर्ण झालेलं आहे। तर आता पाहून घेऊ, आता आपण डिटेलमध्ये कोणताही आकृतिबंध होता तो पाहून घेतलेला आहे। आता पाहून घेऊ की या आकृतिबंधामध्ये कोणती पदे भरली जाणार आहे, तर त्याबद्दलचा आपण तपशील इथे पाहून घेणार आहोत। उपकेंद्र अनुक्रमांक 1 ते 69 उपकेंद्राकरता मंजूर पदांचा तपशील पुढील प्रमाणे तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे। त्याच्यामध्ये प्रत्येक उपकेंद्र मंजूर आकृतिबंध नियमित पदे पुढील प्रमाणे असणार आहे। तर त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण 207 पदे भरली जाणार आहे। तर इथं कोणतं पद आहे उपकेंद्र असणार आहे विद्यार्थी मित्रांनो,
त्याच्यामध्ये 3 इथे पदे असणार आहेत आणि प्रत्येक पदासाठी 69 जागा असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये पहिला आहे बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्त्यासाठी हे पद असणार आहे. S8चं पेमेंट स्केल भेटणार आहे. त्याच्यामध्ये 25,500 रुपयापासून 81,100 रुपये इतकं पेमेंट पाहण्यासाठी भेटणार आहे. या पोस्टचं एकच पद असणार आहे. 1 × 69 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक उपकेंद्राला इथे तुम्हाला 69 पदे पाहण्यासाठी भेटणार आहे. दुसरं पद आहे सहाय्यक परिचारिका प्रसविका. S8चं पेमेंट स्केल आहे 26,400 रुपयापासून 83,600 रुपये इतकं पेमेंट भेटणार आहे. याच्यासाठी पण 69 पदे भरली जाणार आहेत. अंशकालीन स्त्री परिचर याच्यासाठी तुम्हाला मानधन 3,000 रुपये दरमहा दिले जाणार आहे. याच्यासाठी पण 69 पदे भरली जाणार आहेत. त्यानंतर आहे अनुक्रमांक 71 ते 85 पर्यंतच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता मंजूर पदांचा तपशील तुम्हाला खालील प्रकारे पाहायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये बिगर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर आकृतीबंध नियमितपणे तुम्हाला ते पाहायला भेटणार आहे. पहिलं पद आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट अ ची पदे भरली जाणार आहेत. पदसंख्या 2 असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये एकूण एका पोस्टसाठी विद्यार्थी मित्रांनो इथे 2 पद दाखवले पण इथे × 15 असणार आहे. म्हणजे या पोस्टची पदे 15 भरली जाणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ही पदे भरली जाणार आहेत. इथे तुम्ही पाहू शकता बिगर आदिवासी व आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता आवश्यक नियमित पदे 16 असणार आहे. पण 16 जे असणार ते प्रत्येकी 15 उपकेंद्राकरिता असणार विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही इथे पाहून घेऊ शकता 240 पदे पण तुम्हाला इथे एक असं पाहायला तुम्हाला कन्फ्युजन होणार. तर कोणत्याही विद्यार्थ्यांनी कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ही फक्त इथे पोस्ट तुम्हाला सांगितले आहेत पण प्रत्येक केंद्राकरिता 15 पोस्ट एका पोस्टसाठी भरल्या जाणार आहेत. तर अशा प्रकारची ही माहिती तुम्हाला इथे समजून घेणं कंपल्सरी असणार आहे. दुसरं पद आहे आरोग्य सहाय्यकचं पद आहे. S9चं पेमेंट स्केल आहे. बाकी सर्व माहिती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाहून घ्यायची आहे. आता डिटेल माहिती बघत बसू तर आपण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थोडक्यात व्यवस्थितपणे माहिती सांगून देत आहे. तिसरं पद आहे सहाय्यक परिचारिका प्रसविकाचं पद आहे. S8चं पेमेंट स्केल मिळणार आहे. औषध निर्माता, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यक, स्त्री परिचर आणि पुरुष परिचर. त्याच्यानंतर आहे वाहन चालक गट ड ची पदे आणि सफाईगार गट ड ची पदे. अशा प्रकारे ही पदे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर आहे प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता आकृतीबंध तुम्हाला इथे पाहून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पण 27 पदे भरली जाणार आहेत. एकूण 27 पदे तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी गट अ चं पद आहे. वैद्यकीय अधिकारी गट ब BAMSचं पद असणार आहे. आरोग्य सहाय्यक स्त्री, आरोग्य सहाय्यक पुरुष, सहाय्यक परिचारिका प्रसविका, अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स, औषध निर्माता अधिकारी, ड्रेसर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ लिपिक, आरोग्य सहाय्यक पुरुष, डाटा एंट्री ऑपरेटर, वाहन चालक, स्त्री परिचर, पुरुष परिचर आणि सफाईगार अशा प्रकारचे पदे इथे प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता भरली जाणार आहे. एकूण 27 पदे तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता. त्याच्यानंतर प्रपत्र बी हे अगोदरचं जो होते विद्यार्थी मित्रांनो प्रपत्र अ चं पद होतं आणि त्याच्यामध्ये इथे जे आहे प्रपत्र हे बी चं असणार आहे. याच्यामध्ये किती पदे भरली जात आहेत 4 केंद्राकरिता प्रत्येक पोस्टची 1 पद इथे भरली जाणार. एकूण 4 पदे तुम्हाला ते पाहण्यासाठी मिळणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे समुदाय आरोग्य अधिकारी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हे पद भरलं जाणार आहे. एकच पद असणार आहे. दुसरं आहे बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्त्याचं पद आहे. सहाय्यक परिचारिका प्रसविका आहे. अंशकालीन स्त्री परिचर असं पद तुम्हाला ते पाहायला भेटणार आहे. एकूण 4 पद या पोस्टसाठी भरली जाणार आहे. त्याच्यानंतर शेवटचा इथे मुद्दा असणार विद्यार्थी मित्रांनो शासनास विनंती करण्यात येते की जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, सांगली, नंदुरबार, रत्नागिरी, जळगाव, गोंदिया, धाराशिव, बीड, परभणी यांनी वरील प्रमाणे एकूण 69 उपकेंद्राचे व 16 प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम 50 ते 100% पेक्षा जास्त पूर्ण झाल्यामुळे संस्था कार्यान्वित करण्यासाठी आकृतीबंधानुसार वरील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे आकृतीबंधानुसार पद्धतीचे शासन आदेश निर्गमित करण्यात यावेत ही विनंती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे. इथे जे जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यांचं काम 100% पेक्षाही पूर्ण झालेलं आहे. तर या जिल्ह्यात आपण जी इथे पदे पाहिलेत ही पदे भरून घेण्यासाठी ते आकृतीबंध तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर इथे ही पद भरती पाहण्यासाठी भेटणार आहे. महाराष्ट्रात इथे आरोग्य विभागात विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणात इथे पद भरती केली जाणार आहे. तर सर्व विद्यार्थी मित्रांना आत्ताच इथे तयारीला लागायचं आहे. ही जी पदे असणारी विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेमार्फत भरली
जाणार आहे, ज्यासाठी तुम्हाला पेमेंट स्केल वगैरे खूप चांगलं भेटणार आहे. लवकरात लवकर ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी आता तयारीला लागायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या नोटिफिकेशनची PDF ऑफिशियल वेबसाईट आणि आपले टेलिग्राम चॅनल, जिथे तुम्हाला दररोजच्या महाराष्ट्रात निघणाऱ्या किंवा भारतात निघणाऱ्या सेंटरच्या जॉब अपडेट्स आपल्या टेलिग्राम चॅनल सर्वात अगोदर पाहण्यासाठी मिळत असा. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपले टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्यायचं आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. शेवटी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा. तुमची कोणती तक्रार असेल, कॉमेंट असेल तर ते पण करायला विसरायचं नाही. शेवटी आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. बेलला ऑलवरती प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या रेग्युलर जॉबचे अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल. तर धन्यवाद मित्रांनो, भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय शिवराय.